जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बीपी थोडंसं वाढलंय. मी एक गोळी देते, कुणीतरी एक जण जबाबदारी घ्या आणि रोज गोळी द्या. मी घेते. अंजली वहिनी घरी लवकर बोलवले तुम्हाला. सगळीजण वाट बघाल्यात, खोळंबल्यात तुमच्यासाठी. वहिनी तुम्ही आवरण जाऊन या पटकन. मी थांबते घरात, जाऊबाईंना जाऊ. अंजलीताई नाही आल्या? त्यासनी टाइम नाही. गायकवाडांच्या घरातलं कोणीतरी आलंय, ते काय कमी आहे होय? चला नाव अनाउन्स करू. सुरजबाजी चला निघूया. त्याला बरं नाहीये, त्यात आज पाणी नाही आलं. पाणी आलं नाहीये? अहो अख्ख्या गावात पाणी आलेलं नाही, आपल्या बी घरी नाही आलं. मला वाटतंय पाण्याची टाकी दुरुस्त करून घ्यायला पाहिजे. अहो आचारसंहिता लागली. अहो आचारसंहिता आहे म्हणून पाणीच नाही, असं कसं चालेल? अहो नियमाच्या बाहेर जाऊन कसं करणार तुम्ही सांगा. मला निधी पण सोडता येणार नाही. त्यांना निधी सोडता येणार नसेल तर मी करून घेईन दुरुस्ती स्वतःच्या खर्चाने. पण गावचा पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे. हे सगळं बेकायदेशीर काम आहे, मी होऊ देणार नाही. बंद कराय. का होऊ देणार नाही? आणि ग्रामपंचायतीचा फंड असा ग्रामसभा झाल्याशिवाय वापरता येणार नाही. आम्ही ही सगळी दुरुस्ती स्वतःच्या खर्चाने करतो. लोकांनी असं आमिष दाखवून प्रचार करणं आचारसंहितेत बसत नाही. नंदिता वहिनींकडनं गावासाठी पाण्याचा टँकर. आचारसंहितेचा आदर करून तो टँकर तेवढा परत पाठव. तू बी आचारसंहितेचा भंगच करलास की. बिझनेस बिझनेस काय रे, कितीला रे कॅन? 5 रुपये 5. हे बघा गावकरी हो, आचारसंहिता नसती कनी तर पाणी मी फुकट वाटलास. 5 रुपयात शुद्ध फिल्टर केलेलं पाणी मिळतंय तुम्हाला. ते तुम्ही विकत घ्या. प्रत्येक घरातनं जर का 20 रुपये घेतले तर गावात 200 घर आहेत. 200 घरांचे झाले 4000 आणि असे महिन्याचे झाले 1,80,000 रुपये. हो याच्या निम्म्यात तर टाकी दुरुस्त होईल. दुरुस्त कशी करणार आचारसंहिता? नाही, मी काहीतरी उपाय काढणार म्हणजे काढणारच. अंजली वहिनी राणा, मी मोटर सुरू करून आलोय. पाणी आलं असेल. चला जा जा. हे पाण्याच्या टाकीचं काम बघतायसा ना? आमच्या मार्गदर्शनाखालीच केलंय बघा समद. अंजली गायकवाड हे नुसतं निमित्त, पण समद काम आम्हीच केलंय. आमचं संघर्ष पेजलंय की नाही, तेच गावचा सर्वांगीण विकास करणारा एवढं लक्षात ठेवायचं. काय बाकी कोणाच्यात हिंमत नाही हो. हे अंजली त्यांचं वागणं मला अजिबात पटलंच नाही बघा. अहो आता पत्रू याय पाहिजे होत्या त्या. नाही पण ती आयडिया आधी आमच्या डोसक्यात आली ते ज्यादा महत्वाचं. वहिनी तुम्हाला विचारल्यावर तुम्ही सांगा. अंजली पंची लिंक तुटाय नको. ते रिपोर्टर समोर काय इज्जत राहिली हो आमची राणा भाऊची. मी माफी मागतो. माफी मागून काय बी होणार नाही आता. मग काय करू तुम्हीच सांगा. मागं जाऊबाईसने शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही अख्खा गावाच्या भिताडं रंगवल्या होत्या, तसंच आमच्यासाठी बी काहीतरी करा. नंदिता गायकवाडांचा विजय असो आणि अंजली गायकवाड मुर्दाबाद असं लिहा आणि आमचं समर्थक म्हणून तुमचं नाव टाका. वहिनी तुमच्या विरोधात घोषणा लिहायला सांगेल. तुम्ही नका आता काही विचार करू, तुम्ही शांतपणे जाऊन झोप. हॅलो वहिनी बोला की काय झालं? आपल्याला एक काम करायचं आज रात्री. एवढं काय अर्जंट काम काढले? तेच विचारलोय वहिनीसनी गावापासून सांगणच झालं. आपल्याला गावात सगळीकडे विजयाच्या घोषणा लिहायच्या. काय लिहायचंय? अंजली गायकवाड मुर्दाबाद, नंदिता गायकवाडांचा विजय असो, समर्थक रणविजय गायकवाड. काय 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 आपल्याला हेच लिहायचंय गावभर. आपल्याला काय जमणार नाही बाबा. हे एका बायकोने तिच्या नवऱ्याचा शब्द खोटा ठरू नये आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून केलेलं छोटंसं काम. हे काय चाललंय? अहो मी पटकन पी. झालंय? अहो झालंय तुमचं आवरून? होय मी नाश्ता आणते. बरं त्या आधी वहिनीसनी त्यांच्यासाठी केलेला प्रचार दाखवतो.
त्यांनी उपवास सोडला की मी सोडतो. वहिनी वहिनी वहिनी. अगं चंदे तिथं तडमडल्या कुणाच्या. अगं आई ग. हा राणा भाऊजी. वहिनी अहो तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण केलाय मी. आता उपवास सोडा. तुम्ही खरं बोलतासा का आम्ही खावं म्हणून म्हणालाय? अहो नाही खरंच की. पाहिजे तर आधी बघून घ्या. पक्क ना ग? अहो खरंच सांगतोय. चला की. येतो. दादा ते शाळेत सोडून या ना. चल गाडू. भरभर चाल. हा. राणा भाऊजी अहो आम्हाला वाटलंच नाही हो तुम्ही आमचा शब्द पाळशीला. चला जाऊया काय? बाय बाय. जाऊया की. जाऊ बाई. अहो तुम्ही बी चला की आमचा प्रचार बघायला. नाही नको तुम्ही जाऊ नये. अहो काय हे जाऊ बाई. अहो चला म्हणतो. राणा भाऊजींनी आमचा प्रचार कसा केलाय ते बघून तर घ्या. आज गावात नुसता आमचाच डंका असणार आहे. राणा भाऊजींच्या शब्दाला किती मान आहे ते माहितीये ना ब तुम्हासनी. अहो चला जाऊ बाई आता नाही म्हणू नका. जावचं कौतिक प्रचार बघा की जरा स्वतःच्या डोळ्यानं. चला 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 चला. राणा भाऊजी चला. अहो जाऊ बाई चला म्हणतो. चला. काय लई उड्या मारत होता पण आज तुमच्याच नवऱ्याने फार डबरा दावला किंवा तुम्हाला. राणा भाऊजी तुम्ही आमची पब्लिसिटी करणार याची गॅरंटीच होती बघा आम्हासनी. वहिनी तुम्हाला शब्द दिलाय मी तर ते पाहायलाच पाहिजे. बरं पब्लिसिटी कशी केल्या ते सांगा की जरा. हा. नंदिता गायकवाडांचा विजय असो. समर्थक रणविजय गायकवाड. अहो कट्टर समर्थक लिहायचं की नाही. बरं बरं असू द्या. आता लिहिलंय तर काय करू शकत नाही म्हणा. तसं बी अख्ख्या गावाला माहितीच आहे तुम्ही आमचं कट्टर समर्थक आहे ते. बरं चला तुम्हाला धावतो. या. बाय बाय बाय. जाऊबाईसनी लई वाईट वाटलं असणार आहे. माझा खोट्या प्रचारावर विश्वास नाही तरी बी तुम्ही प्रचार करत हिंडतात की. मी खोटा प्रचार म्हणजे आम्ही खोटा प्रचार करायलोय म्हणायचंय तुम्हाला. राणा भाऊजी आमचा प्रचार करायलेत म्हणजे ते खोट आहेत असं म्हणायचंय तुम्हासनी. मला काहीच म्हणायचं नाहीये. का हो बोलती बंद झाली काय? वहिनी एक खुशखबर आहे. अहो आपला प्रचार दणक्यात होतोय की नाही अजून दणक्यात होणार आहे. म्हणजे अहो आपल्या भागातला अभ्यारोकडे नाही काय. अहो चला हवं त्या फेम हो. त्याला आपल्या पॅनलचा प्रचार करायला राजी केल्या आहो त्यानं. अहो आपल्या 100 फेऱ्या आणि या सेलिब्रिटीची एक फेरी सारखीच असते बघा. राणा भाऊजी तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा आणि त्या आबी रोकडेला गाठा. आमचं हे आणि जाऊबाई त्याच्याकडनंच प्रचार करून घेणार आहेत. आपल्याला बी त्याच्याकडनंच प्रचार करून घ्यायला पाहिजे. तुम्ही त्याला गाठा. हा सर ईशानं अतिशय सुंदर काम केलंय. एवढं आश्चर्य वाटण्यासारखं यात काही नाहीये परांजपे. पण सर ती नवीन आहे त्या मानानं तिनं फार लवकर पिकअप केलं नाही. आणि लिखाण आणि कामाची पद्धत पण राजनंदिनी सारखीच आहे. तुला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात हे सगळे बदल तू घडून आणतेस. हे सगळे खेळ मी खेळतोय तुझ्याशी. मी बादशाह का हुकुम है. यात्रा जेत्रा पालखी वारी सब बंद करो. वारी अशी बंद होणार नाही. पंढरपूरला तर जाणारच. जाओ झिझिया भर के जाओ. राजा तुकोबा रायांच्या पालखीवर हल्ला केलाय. कोणी? मोगलांनी केलाय. काय झाला? काय होते? काळ्या धोंड्यावर बसलेले. काळ्या धोंडे? हिरेची जागा आणा ती.
एवढ्या पडत सांग मला. गिरो सोडूचो नाय. छायाच्या गळ्यातला हार आवडलो ना, तुझ्या अंगात जास्त सुरेख दिसत. अण्णा हे नाटक वगैरे काही नाहीये, जे आहे ते आहे. काका काय 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 झालं काय? किती कठीण कठीण बोलायला सांगताय. सोपं सांगा ना, आणि उगीच काहीतरी नाटकी बोलायला सांगू नका. काय झालं काकू, तुम्ही बाहेर चाललायत का कुठे? काय झालं माहितीये का, आमच्या घरात खूप घाण झाली होती. शेवटी मी यंदा मागे लागून लागून म्हणलं आता पेस्ट कंट्रोल तरी करून घ्या. म्हणजे आता राहायचं कुठे, मग म्हणलं तुझ्याकडे जाऊ 2 दिवस राहायला, चालेल ना तुला? ऍक्च्युली काल शनू बेबी इथे येऊन गेली ना, सगळा गोंधळ घालून गेली. पण मला तर असं कळलं की तिला राधिकानी याला राधिकाने इथे पाठवलेलं नाही, मला माहिती. मग महाजनी काका काकूना तुझ्या घरी पण माझ्या शनू बेबीनेच पाठवलं असेल. मी सातारा सैनिक स्कूलला भेट द्यायला आलो. म्हटलं आलोच आहे तर जाता जाता तुझी भेट घ्यावी. हा चालेल सर, या. यांचे कर्नल साहेब येणार आहेत. ते कशाला येणार आहेत? तुझ्या कामगिरीसाठी यू विल गेट प्रमोशन आणि गॅलंटरी अवॉर्ड साठी सुद्धा तुझं नाव रिकमेंड करण्यात येईल. पण कर्नल साहेबांना हे कुठं माहिती, आपण अजिंक्यना आर्मीत परत पाठवणारच नाही. कुठलाही निर्णय तिला पहिला सांगतो की मला हे करायचंय, तिचा नकार असा कधी नसतोच. पण स्वभाव कसा आहे? स्वभाव आहे थोडासा. थोडासा म्हणजे आहे, थोडासा म्हणजे हो थोडासा फटकळ आहे. का हो असं? बघितलं बघा धडधडलं आमच्या छातीत. एखादा कॉल आला किंवा तिथपर्यंत जायचं, ते घ्यायचं, सायकल आणायचं, ते वाटप करायचं. काही वेळेस अन्न कुणाकडून घ्यायचं? जे कुणाचा कॉल, तुमच्या घरी काय फंक्शन आहे, तुम्ही म्हणजे समजा आज माझ्या घरात लग्न झालं, तुम्हाला वाटणार की आता मला एक काहीतरी निमित्त करून द्यायचंय जेवण, 50-100 पोळ्या द्यायच्या कुणालाही. तर तुम्ही त्याचा ज्यावेळेस बनवून देणार तो आम्ही घेऊन जाणार.